ए प्रिशा काय करते तू? अच्छा हे फ्राय बनवून झालंय. मस्तपैकी चिकन फ्राय बनवणे चालू आहे. मम्मी हाय ऑल, गुड मॉर्निंग. सो आता वाजता आहेत सकाळचे 10:30 आणि जे बेसिक असतं आपलं रोजचं तर ते तर सगळं काही झालं आहे आवरून. आणि मी पण मस्त फ्रेश झाले कारण की गरमी खूप जास्त होते. त्याच्यामुळे असं असतं की लवकर उठून सगळं काही व्यवस्थितपणे लवकर आवरून ठेवायचं. आणि प्रिशाला पण आता सवय लागली, म्हणजे जसं ती आता मागे 1 महिना स्कूलला गेली ना तर तिला पण सवय लागली की उठली की सकाळी आधी आंघोळीला जाते. ते एक बरं झालं. नाही तर मग एकदा का तिचा मूड गेला आंघोळीचा, म्हणजे एकदा का खेळायला लागली की तिला आंघोळ करायला चल म्हटलं खूप जास्त अवघड जातं. पण आता तिला पण ती सवय लागली, त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही मला. आणि आता आज पूर्णपणे आज प्रिशाचं पाणी खेळणं चालू आहे. हे प्रिशा काय करते तू? काय खेळते? हे असे दगड घेऊन आलोय आम्ही, है ना? हे असे दगड घेऊन आलोय आम्ही आणि हे खेळतो घरामध्ये. हे ब्लॉक्स तर होतेच, पण आता त्यासोबत दगडा पण घेऊन आलो. ए प्रिशा काय करते तू? अच्छा याच्यासोबत खेळते. हे ना आम्ही कॉर्नर्सला लावलेले होते प्रिशाला लागू नये म्हणून, कॉर्नर प्रोटेक्टर्स, पण तिने ते सगळे काढून घेतले आणि आता त्याच्यासोबत हे सगळं खेळत असते. ब्लॉक वगैरे हे असं काहीसं चालू आहे. सगळं काढून फेकून दिलंय है ना? आणि हा पसाराच करते तू. तू नको भरू, मी भरून ठेवेल. हे असं सगळं टॉईज जोपर्यंत. हां हां ठीक आहे. तर इथे मम्मी मस्त असं चिकन बनवते. हे फ्राय बनवून झालंय. आणि जेव्हा केव्हाही आमच्या इथे मम्मी आलेली असेल, समजा माझी मम्मी असो किंवा राहुलची मम्मी असो, सो तेव्हा हे चिकन ग्रेव्ही आमच्या इथे बनतं. नाहीतर मग आम्ही असं बिर्याणी म्हणा किंवा चिकन सुक्का वगैरे असं बनवत असतो. पण या मम्मींपैकी कोणीही असलं ना तर आम्हाला ते त्यांच्या हातचं खूप जास्त आवडतं, दोघींच्याही हातचं. सो इथे मम्मी तेच बनवते. अरे 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 पडायचंय तुला? आणि मग इकडे प्रिशाचं हे असं काहीसं धिंगाणा करणं चालू होतं. मग मी पण तिच्यासोबत आलेले, तिला मस्त असं कंपनी देत होते. वेअर इज प्रिशा? प्रिशा कुठे 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 कुठे? नाही इकडे पण नाही, इकडे नाही. आणि मग नंतर दुपारून जेवण वगैरे झालं, प्रिशा पण झोपलेली. सो रिकाम्या वेळेमध्ये मग मम्मीचं असं होतं की अजून काहीतरी स्नॅक्समध्ये वगैरे मी बनवून देते, कारण की प्रिशाला चिवडा पण आवडतं. म्हणजे असं 4 वाजता वगैरे उठल्यानंतर असं टाईमपास वगैरे खायला आवडतं तिला. आणि मी जेव्हा हॉस्टेलमध्ये होते तेव्हा मी पण असं चिवडा वगैरे असं घेऊन जायचे काही ना काही, कारण की मलाही हे खाण्यासाठी खूप जास्त आवडतं. सो इथे चिवडा बनवलेला आणि यामध्ये मका पोहेला अल्टरनेट आम्ही इथे प्लेन जे कॉर्नफ्लेक्स असतात ते टाकलेले, कारण की प्रिशाला चिवड्यामध्ये मका पोहे खूप जास्त आवडतात आणि मला ते ऑइली अवॉइड करायचं होतं, म्हणून मग आम्ही इथे हे कॉर्नफ्लेक्स चूज केलेले. आणि खरंच खूप छान लागत होतं. असं काही वाटत नाही की आपण कॉर्नफ्लेक्स टाकले की काय, चिवड्याची टेस्ट जशीच्या तशीच राहते. आणि सोबतच थोडेफार मखाने पण टाकलेले, ते पण असे छान लागतात. मग थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे चांगलं लागतं हे कॉम्बिनेशन. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आणि मागे एका व्लॉगमध्ये सांगितलेलं मी तुम्हाला की सध्या उन्हाळ्यामध्ये मी अशी हॅबिट लावली की एक दिवस लिंबू पाणी किंवा पन्ह किंवा ताक वगैरे असं अल्टरनेट काही ना काही मी बनवतच असते थंडगार पिण्यासाठी दुपारून. सो आज मी लिंबू पाणी बनवून ठेवलेलं होतं. सो म्हटलं आता सगळे काम आवरले तर मग म्हटलं आता मस्त लिंबू पाणी घेते. आणि माझं थोडंफार एडिटिंगचं पण काम होतं, कारण की माझे जे असे एडिटिंगचे वगैरे कामं असतात ते मी प्रिशा झोपल्यानंतरच करत असते. सो मस्त आता इथे लिंबू पाणी घेते आणि माझ्या एडिटिंगच्या कामांना सुरुवात करते. आणि आता उन्हाळा खूप जास्त वाढला आहे, तो असं दुपारच्या वेळेला असं काही होममेड पन्ह म्हणा किंवा असं लिंबू पाणी जरी घेतलं तरी असं खूप छान असं रिफ्रेशिंग वाटतं. आणि स्पेशली जर जेवणानंतर वगैरे घेतलं ना तर जे आपल्याला थोडासा असा जडपणा येऊन जातो उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर, सो तो पण नाहीसा वाटतो. कारण की मी असं ऑब्झर्व केले, ज्या दिवशी मी असं पन्ह किंवा लिंबू पाणी घेत नाही आहे सध्या, तर तेव्हा मला ना असं खूप जडपणा आल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की मी एक झोप काढायला पाहिजे. पण जेव्हा मी असं या दोन्हीपैकी काहीतरी असं ट्राय करते ना तर तेव्हा मला अजिबात असं जडपणा आल्यासारखं वाटत नाही आहे. सो त्यामुळे मी सध्या ही तर हॅबिट लावलीच आणि मी ट्राय करेल की उन्हाळा संपल्यानंतर पण मी लिंबू पाणीची हॅबिट जी आहे ती कंटिन्यू ठेवेल.
आणि एडिटिंग होतच आलेली तेवढ्यात प्रिशाही उठलेली. सो प्रिशा उठल्यानंतर तिचं असं काहीसं इथं हॉलमध्ये खेळणं चालू होतं आणि उठल्याबरोबर तिचं असं असतं की मम्मा चल ये तू पण खेळ माझ्यासोबत. मी असो किंवा राहुल असो आम्हाला दोघांनाही ती म्हणत असते. सो नंतर मग तिला मी असं गाणे लावून दिलेले टी व्हीवरती. माझ्या फोनमध्ये तिचा एक व्हिडिओ दिसलेला जुना डान्सचा, तर तिला पण आता डान्स करायचा होता म्हणून मी इथे सॉंग्स लावून दिलेले आणि इथे मस्त तिचा डान्स करणं चालू होते. ती ट्राय करते की जशाच्या तशा स्टेप्स कॉपी करायचा, तेवढं होत नाही पण ती ट्राय करते, छान वाटतं ते पाहायला. सो इथे मस्त असे डान्स करणं चालू होतं प्रिशाचं. आणि मग नंतर संध्याकाळी ना आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं बाहेर, म्हणजे प्रिशासाठीच जायचं होतं. असंच एक फन ॲक्टिव्हिटी आहे इथे जवळच लहान मुलांसाठी. सो तिथे आम्ही गेलेलो आणि यामध्ये म्हणजे हे जे मला माहिती नाही त्याला काय म्हणता येईल, यामध्ये तिला बसायचं होतं. ती खूप जास्त रिक्वेस्ट करत होती की मला यामध्ये बसायचं आहे. म्हटलं ठीक आहे चल बसू. सो आम्ही इथे आणि मग नंतर याच्यामध्ये पण ही बसलेली एकटी. आम्हाला वाटलं की घाबरेल म्हणून, पण अजिबात घाबरली नाही, मस्त एन्जॉय करत होती. अजून काही दुसऱ्या पण ॲक्टिव्हिटीज होत्या मुलांसाठी, ते केलं आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. सो चला याचसोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.